ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. विश्वरूपाचे विविध रंग. ओव्या आहेत 131 ते 140. ज्ञानदेवानी विश्वरूपात दिसणाऱ्या अनेक चेहऱ्यांवरच्या मुखांवरील भावांचं वर्णन केलं. आता ते नाना रंगांच्या छटांचं वर्णन करत आहेत. एवं नानाविधे परी बहु असे आणि दिव्य तेज प्रकाशे, तेवीची एका एका ऐसे वर्णेही नव्हे. याप्रमाणे अनेक प्रकारची परंतु पुष्कळ व दिव्य तेजाने प्रकाशरूप अशी ती रूपे होती. त्याचप्रमाणे वर्णनच्याही बाबतीत ती रूपे एकसारखी नव्हती. एके तातले साडे पंधरे, तैसी कपिल वर्णे अपारे, एके सर्वांगी जैसे सेंदुरे, डवरले नभ. काही तावून काढलेल्या सोन्यासारखी, त्याचप्रमाणे पिंगट रंग असलेली अनंत रूपे, आणि काही ज्याप्रमाणे शेंद्राने माखलेले आकाश असावे त्याप्रमाणे शेंद्री. एके सावियाची चुळुकी, जैसे ब्रह्मकटाह खचिले माणिकी, एके अरुणोदया सारिखी कुंकुम वर्णी. रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळे ते जसे चमकत असावे तशा प्रकारची कित्येक रूपे स्वाभाविक सौंदर्याने चमकणारी होती व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणे होती. एके शुद्ध स्फटिक सोज्वळे, एके इंद्र नीळ सुनीळे, एके अंजनाचल सकाळे रक्तवर्णे एके. काही शुद्ध स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेली, काही इंद्रनील मण्याप्रमाणे चांगली निळी असलेली, काही काजळाच्या पर्वताप्रमाणे अतिशय काळी असलेली, आणि काही तांबड्या रंगाची. एके लसत कांचन सम पिवळी, एके नव जलद श्यामळी, एके चापे गौरी केवळी हरिते एके. काही तेजदर सोन्याप्रमाणे पिवळी, काही नव्या मेघाप्रमाणे काळ्या सावळ्या वर्णाची, काही चाफ्याप्रमाणे गोरी असलेली, आणि काही हिरव्या रंगाची. एके तप्त ताम्र तांबडी, एके श्वेत चंद्र चौखडी, ऐसी नाना वर्णे रूपडी देखे माझी. काही तापलेल्या तांब्यासारखी तांबडी, काही शुभ्र चंद्रासारखी शुद्ध, अशी ही माझी नाना रंगांची स्वरूपे पहा. हे जैसे का आनान वर्ण, तैसे आकृती ही अनारिसेपणा, लाजा कंदर्प रिघाला शरण, तैसी सुंदर एके. हे ज्याप्रमाणे वेगवेगळे रंग आहेत त्याप्रमाणे आकृतीही वेगवेगळ्या आहेत. कित्येक लाजेने मदनही शरण येईल अशी सुंदर आहेत. एके अतिलावण्य साकारे, एके स्निग्ध वपू मनोहरे, शृंगार श्रियेची भांडारे उघडली जैसी. काही रूपे अति सुंदर बांध्याची आहेत, काही तुळतुळीत शरीराची मनाला हरण करणारी आहेत, जणू काही शृंगार लक्ष्मीचे भांडारखानेच उघडले आहेत अशी आहेत. एके पीनावयव मांसाळे, एके शुष्के अति विक्राळे, एके दीर्घ कंठे विताळे विकटे एके. काही पुष्ट अवयवाची व खूप मांस असलेली, काही वाळलेली अतिशय भयंकर, काही उंच मानेची, काही मोठ्या टाळूची व काही हिडीस रूपाची. एवं नाना विधाकृती, इया पाहता पारू नाही सुभद्रापती, ययांच्या एकेही अंगप्रांती देखे पा जग. याप्रमाणे अनेक प्रकारच्या आकृती आहेत. अर्जुना, या आकृती पाहावयास लागले तर त्यांना अंत नाही, आणि त्यांच्या एक एका शरीर भागावर तू जग पहा. भगवंतांनी अर्जुनापुढे विश्वरूप प्रकट केलं. त्यात दिसणाऱ्या मुखावरील भावांचं वर्णन करून झाल्यावर ज्ञानदेव आता त्यांच्या रंगांचं वर्णन करत आहेत. त्या मुखांवरील भाव जसे नानाविध होते तसेच त्या रूपांचे रंगही वेगवेगळे होते. मनुष्याच्या चेहऱ्यामध्येच कृष्ण वर्णापासून गौरव वर्णापर्यंत अनेक छटा दिसतात. त्या व्यतिरिक्त पशु पक्षी वनस्पती यांच्या रंगात सुद्धा विविधता असते. ज्ञानदेवानी या अनेक रंगांच्या छटा वर्णन केलेल्या आहेत. भगवंतांनी प्रकट केलेली रूपे अत्यंत तेजस्वी प्रकाशरूप होती. तप्त सुवर्णासारखी सोनेरी, काही पिंगट, शेंद्री अशा रंगांची ती रूप होती. ती रूपे अनेक रंगांची होती, त्यामुळे रत्नांचाच आभास होत होता. रत्न जशी लाल, हिरवी, पांढरी, निळी अशा नाना रंगांची असतात व ती जर एखाद्या दागिन्यात जडवली तर त्यांचे तेज वेगळ्याच सौंदर्याने खुलून दिसतं.
ज्ञानदेव कल्पना करतात की या रूपामुळे ब्रह्मांडच रत्नांनी जडवल्याप्रमाणे दिसत होतं. जणू काही रत्नजडित असा अलंकारच. त्यांनी त्या रूपांचं वर्णन करताना वेगवेगळ्या रंगांच्या रूपांकरता वेगवेगळे रंग कल्पिलेले आहेत. काही रूपे उगवतीच्या वेळी आकाश केशरी रंगानं व्यापलेलं असावं ना, तशी होती. काही शुद्ध स्फटिक मण्याप्रमाणे निर्मळ होती. काही इंद्रनील मण्याप्रमाणे निळी होती, तर काही जणू काजळाच्या पर्वताप्रमाणे काळी होती. काळ्या रंगात सुद्धा काजळाप्रमाणे काळी भोर, मेघाप्रमाणे श्यामल या काळ्या रंगांच्या छटा झाल्या. पिवळ्या रंगामध्ये काही तेजस्वी सुवर्णकांतीप्रमाणे लखलखीत, काही चाफ्याप्रमाणे होती. लाल रंगात शेंद्री छटा, अरुणोदयाप्रमाणे केशरी छटा, काही लाल रंगांची होती. काही पांढऱ्या रंगांची स्फटिकाप्रमाणे शुभ्र, तर काही निळ्या रंगांची इंद्रनील रत्नाप्रमाणे निळी होती. त्यांचे रंग वेगळे, तसेच स्वरूपही वेगवेगळं. काही लज्जाशील होती, काही सुंदर बांध्याची होती. त्यामुळे जणू ती रूपे आपल्या सौंदर्याने मदनालाही लाजवतील अशी होती. ही रूपे म्हणजे जणू काही शृंगार लक्ष्मीचा खजिनाच आहे. तसेच त्यांनी त्यांच्या देहांचेही वर्णन केलेलं आहे. काही तुळतुळीत, काही धष्टपुष्ट मांसल, काही रोडकी होती. काहींच्या माना उंच होत्या, तर काही भयानक दिसत होती. काही रूपांची टाळू भयानक होती, तर काही बिभत्स होती. अशा प्रकारे ज्ञानदेवानी त्या रूपांचे नानाविध रंग, स्वरूप आणि देहांचे आकार वर्णिलेले आहेत. पुढे भगवंत अर्जुनाला विश्वरूपात सर्व प्रकारचे देव दाखवणार आहेत हे लक्षात घेऊन ज्ञानदेव पुढील श्लोकाशी आपली टीका जोडून घेण्यासाठी त्या विश्वरूपाच्या अंग प्रत्यंगात सारे विश्व सामावून गेलेलं आहे असं सांगतात. पुढे भगवंत अर्जुनाला विश्वरूपात आणखी काही आश्चर्य पाहण्यास सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.